नालासोपारा विरार वसई भागातून येतो तो भाग कोकणाचाच एक भाग आहे। तिथे यापूर्वी केळी, फुलशेती, पानवेल मोठ्या प्रमाणात भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकायचा, पण आज दुर्दैवाने या पिकाचे केळी फक्त नावापुरतं उरली आहेत। काळ असा होता की जगभर सुकळी वसईची प्रसिद्ध होती, पण आज परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे। आमच्या वसईत फुलशेती आता थोड्या प्रमाणात व्हायला लागली आहे, पण ती फुलंवाले पहाटे 3:30ची गाडी पकडून म्हणजे 1-1:30 वाजता उठून 3-3:30 वाजता दादरला मार्केटमध्ये विकायला येतात। गेल्या 50 वर्षापासून तिसरी पिढी आहे, पण आज दादरला मार्केटवरती रस्त्यावरती विकताना त्यांना बंद केलं जातं, त्यांचे फुलं उचलून नेली जातात आणि त्यांचा चरितार्थाचा प्रश्न मोठा झाला आहे। म्हणून माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करेन, इथे 3 मंत्री आहेत त्यांना विनंती करेन की त्या फुलवाल्यांना तिथे सकाळी 2 तास फक्त 5:30 ते 7:30 ह्या वेळेत बसून देण्याची व्यवस्था करावी, अशी या निमित्ताने मी विनंती करतो। गावात पिकणारा भाजीपाला नालासोपारा शहरामध्ये, विरार शहरामध्ये, वसई शहरामध्ये, नाशिक आणि अन्य उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो, पण आमच्या जो वसई पश्चिमेला जो भाजीपाला विकतो तिथल्या ज्या भगिनी माझ्या माय भगिनी आहेत, महिला आहेत, त्या भाजीपाला विकास शहरात येतात तर त्याला तिथे बसून दिलं जात नाही। त्या शहरामध्ये त्यांचं एक मार्केट तयार करण्यात यावं आणि गावात विकलेला भाजीपाला शहरात आमच्या वसईमध्ये विकलेला भाजीपाला त्यांना तिथे विकायची संधी देण्यात यावी, ही या निमित्ताने विनंती करतो। मच्छीमाराचा प्रश्न आहे। 40 एकर मच्छीमारांना त्यांचे ओटे मच्छी सुकवण्यासाठी आणि त्याने जाळे विणण्यासाठी जागा या अर्नाळ्याला आरक्षित आहे, परंतु तिथे त्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे, अतिक्रमण झालेलं आहे। झोपड्या तिथे बांधल्या, तिथे काही बांगलादेशी मागे मिळालेले आहेत, त्यामुळे ते अतिक्रमण तातडीने काढावं, अशी या निमित्ताने विनंती करतो। पर्यटनासंदर्भात सांगतो, वसईला अतिशय चांगला किनारा हा लाभलेला आहे। वसईला 2 किल्ले आहेत, अर्नाळा किल्ला, वसई किल्ला, अनेक मोठी मोठी चर्च, मंदिरे, बौद्ध स्तूप, तुंगारेश्वर सारखं अभयारण्य, जीवदानी मंदिर अशी अनेक पर्यटन स्थळं तिथे आहेत, तर त्यासाठी पर्यटनाचाही चांगला विकास ह्याकडेही लक्ष शासनाने द्यावं, ही मी विनंती करतो। पाणी आमच्या शहरात पाणी आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये जुनी घरं आहेत त्याला ओसीचा नियम दाखवून घराला पाणी दिलं जात नाही। तेही ओसीचा नियम 50-100 वर्षापूर्वी बांधलेल्या घराला हा नियम लागू न करता त्यांना तात्काळ पिण्याचं पाणी देण्यात यावं, अशी मी या निमित्ताने विनंती करतो।